नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आजपासून तुम्हा सर्वांसाठी आपण घेऊन येत आहोत ती म्हणजे एक आगळी वेगळी सिरीज, ज्याला आपण म्हणतोय हॅशटॅग सिरीज. मित्रांनो, या हॅशटॅग सिरीजच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या प्रकारे तुम्हा सर्वांना तुमच्या वेगवेगळ्या परीक्षांसाठी जे आवश्यक असणारं करंट अफेअर्स आहे ते अत्यंत ॲनालिटिकल व त्याच वेळेस अत्यंत फॅक्च्युअल सुद्धा अशा दोन्हीही पद्धतीने तुमच्या परीक्षांची गरज पूर्ण करू शकणाऱ्या या सिरीजला आपण घेऊन येत आहोत. आणि यामधला जो पहिला टप्पा आहे तो म्हणजे सोशोलॉजी थ्रू करंट अफेअर्स, हे आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, या अंतर्गत जर आपण पाहिलं तर हे जे करंट अफेअर्स असतं किंवा जे न्यूजपेपर असतात हे बेसिकली आपण कशासाठी वापरतो. आता इथे सगळा हा अप्रोच लक्षात घ्या. आपण हा 2025 व 2024 म्हणजे UPSC आणि 2025 म्हणजे MPSC या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला लक्षात घेऊन या सिरीजचं आपण आयोजन केलेलं आहे. मग जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेची आपण जेव्हा तयारी करतो तेव्हा न्यूजपेपर आपण 4 गोष्टींसाठी वापरतो. एक म्हणजे ॲज अ केस स्टडी. आपण दैनंदिन न्यूजपेपरमध्ये शोधत असतो की एखादी केस स्टडी मला कशी वापरता येईल माझ्या ऑप्शनलमध्ये, एसएमध्ये, GSमध्ये कुठे आणि कशा पद्धतीने. दुसरा असतो डेटा. आपण जे काही अनालिसिस करतो जर ते डेटाने सपोर्ट नाही केलं त्याला व्हॅल्यू असत नाही. तिसरं असतं एक्झाम्पल्स. 2 प्रकारचे एक्झाम्पल्स आपण आपल्या परीक्षेमध्ये देत असतो. एक म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातलं आणि दुसरं म्हणजे आपल्या अवतीभोवती समाजामध्ये घडणारं, तेही आपण याच्यामध्ये शोधत असतो. आणि चौथा मुद्दा ॲज अ सेपरेट क्वेश्चन, म्हणजे एखादी न्यूज इतकी महत्त्वाची असते की ज्याच्यावरती एखादा सेपरेट क्वेश्चन सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो. तेव्हा अशा 4 वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने आपण न्यूजपेपरमधल्या न्यूज आणि जे काही ओपिनियन बेस आर्टिकल येतात त्यांचं स्कॅनिंग करतो आणि त्याच्या आधारे आपण आपल्याकडे कॉन्टेंट गोळा करत जातो. ही वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे. दैनंदिन स्तरावर ही केली जाते, करावी लागते. मित्रांनो, तुमच्या याच सगळ्या प्रक्रियेसाठी, तुमच्या ह्या मेटिक्युलस प्रक्रियेसाठी आम्ही तुम्हाला जी काही मदत करू इच्छितोय ती ह्या माध्यमातून आहे, ती म्हणजे हॅशटॅग सिरीज. मित्रांनो, या हॅशटॅग सिरीजच्या अंतर्गत आपण काय करतोय तर तुमचे जे GSचे सब्जेक्ट्स आहेत जसं की फॉर एक्झाम्पल हिस्ट्री, सो हॅशटॅग हिस्ट्री असेल, सोसायटी हॅशटॅग सोसायटी असेल, जॉग्रफी हॅशटॅग जॉग्रफी असेल, पॉलिटी हॅशटॅग पॉलिटी, हॅशटॅग इकॉनॉमी, हॅशटॅग एथिक्स, हॅशटॅग SI, अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण सिरीज घेऊन येतोय आणि तेही अगदी डेफिनाईट टाईमला असतील, डेफिनाईट डेजला असतील. आणि मित्रांनो, ह्या सर्व बाबीतून काय होणार आहे तर तुम्हाला अत्यंत सहजपणे जे काही द हिंदू असेल, लोकसत्ता असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, ह्या तिन्ही अत्यंत महत्त्वाच्या न्यूजपेपरमधील जो अतिशय क्वालिटी कॉन्टेंट आहे तो तुम्हाला मिळणार आहे. ते कसं काय तर तेही आपण आज आपल्या ह्या हॅशटॅग सोशोलॉजीच्या माध्यमातून पाहूयातच. पण तो म्हणजे काय, ऑप्शनल. तर ही सिरीज जी आहे ही फक्त GS मधल्या सब्जेक्ट पुरती मर्यादित नसून यामध्ये आपण वेगवेगळ्या ऑप्शनलची सुद्धा सिरीज सुरू करतोय. जसं की आज आपला हा पहिला सेशन आहे हॅशटॅग सोशोलॉजी, तसाच सुरू होईल हॅशटॅग जॉग्रफी, हॅशटॅग पॉलिटिकल सायन्स, हॅशटॅग इतर सर्व काही विषय. तर त्याबद्दलही त्यामध्ये चर्चा होईल. एसआयवरती सेपरेटली भर असेल आपला. सो ह्या बाबी आपण यापुढे सातत्याने रेग्युलर दररोज आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तेव्हा मित्रांनो, आज सुरुवात करूयात आपल्या हॅशटॅग सोशोलॉजी पासून. यामध्ये पाठीमागे 9 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंतच्या जे काही द हिंदू मधल्या महत्त्वाच्या ज्या न्यूज आहेत सोशोलॉजी ऑप्शनलच्या संदर्भातून आपण त्याचं या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत. की मुलांना नेहमी प्रश्न हा पडतो, सर की न्यूजपेपरचा मी उपयोग कसा करू. न्यूजपेपरमधले एक्झाम्पल्स, न्यूजपेपरमधल्या केस स्टडी, न्यूजपेपरमधला डेटा किंवा एखादा पर्टिक्युलर क्वेश्चन मी कसा उपयोगात आणू, कसा प्रश्न विचारला जाईल याच्यामध्ये आपल्याला UPSC और MPSC मध्ये त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला इथे मिळणार आहेत. तेव्हा सुरुवात करूयात पहिल्या न्यूज पासून. न्यूजचं हेडिंग आहे बघा, NCERT's ब्ल्यू पेन्सिल ऑन हार्श रियालिटीज. तुम्ही काही दिवसांपासून चर्चा ऐकत असाल, चर्चा करतही असाल की NCERT मध्ये रॅशनलाइज्ड कंटेंट या नावाखाली बरेचसे घटक वगळण्यात येत आहेत आणि त्यातलीच ही एक महत्त्वाची न्यूज आहे. तुम्ही त्यामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याबद्दल वाचलंच असेल, मुघल इतिहासाबद्दल वाचलं असेल, पण असाही कॉन्टेंट त्या ठिकाणी दूर करण्यात आलाय जो फार जनरल आहे, जो इतर म्हणजे सेन्सिटिव्ह नाही आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आता ही न्यूज आहे बघा, मला पहिल्यांदा तुम्हाला ही डायरेक्शन द्यायची आहे. आता ही न्यूज आहे, याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अंडरलाईन केलेलं आहे. तेव्हा
यात नक्की कुठला कॉन्टेंट महत्वाचा आहे आणि आपण तो कसा काढला पाहिजे किंवा कशा पद्धतीने त्याकडे गेलं पाहिजे. तर यामध्ये आता तुम्हाला की मध्येच हे कोण आले, तर हे आहेत लुई अल्थ्युझर. लुई अल्थ्युझर आणि त्यांची एक कॉन्सेप्ट आहे बघा, आयडिओलॉजिकल स्टेट ॲपरेचर्स नावाची. यालाच जर आपण मराठीमध्ये पाहायचं म्हटलं तर वैचारिक राज्य अभिकरण, ISA, लुई अल्थ्युझर असं म्हटलं जातं. मित्रांनो, म्हणजेच काय लक्षात घ्या की कोणत्याही न्यूजचा जर आपल्याला उपयोग करून घ्यायचा असेल तर किमान 2 गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित आहेत. क्रमांक 1 तो म्हणजे तुम्हाला सिलेबस माहिती पाहिजे आणि क्रमांक 2 तुम्हाला क्वेश्चन्स माहिती पाहिजेत. ॲटलिस्ट हे 2 गोष्टी माहिती पाहिजे, तरच आपण न्यूजपेपरचा उपयोग सोशॉलॉजीमध्ये कसा करून घेऊ शकतो हे तुम्हाला कळू शकेल. आणि जर तुम्हाला सोशॉलॉजीमधल्या बेसिक कॉन्सेप्ट माहीत असतील तर मग तर काही अतिशय चांगली गोष्ट आहे. जसं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण ही जी कॉन्सेप्ट आहे बघा, वैचारिक राज्य अभिकरण, एनसीआरटीने सिलेबसमधून पुस्तकामधून जो कॉन्टेंट दूर केला, काढून टाकला, ही काही नवीन बाब नाही आहे. याच्यापूर्वी सुद्धा अनेक वेळेस अनेक शासनाने आपापल्या ठिकाणी म्हणजे कुठे राज्यात, कुठे केंद्र सरकारमध्ये, कधी काँग्रेसने तर कधी BJPने, प्रत्येकानेच या पद्धतीने पुस्तकातून कॉन्टेंट काढून टाकलेलं आहे आणि आपला हवा तसं त्यात स्वीकारलेलं आहे, ठेवलेलं आहे. हे असं का करतात ते, ह्याचं सर्वात चांगलं उदाहरण किंवा हे समजून सांगण्याचं काम लुई अल्थ्युझर यांनी केलेलं आहे. लुई अल्थ्युझर यांची ही कॉन्सेप्ट हे सांगते की जेव्हा जेव्हा एखादं राज्य असेल, एखादी शासन व्यवस्था असेल, जर तिला आपल्या स्वतःच्या विचारधारेप्रमाणे जर समाजात लोक घडवायचे असतील तर ती काय करते, शिक्षणाच्या माध्यमातून वापर करते. अभिकरण म्हणजे काय, साधन आहे बघा. कसलं साधन आहे, इथे शिक्षण हे साधन आहे. या शिक्षणाच्या माध्यमातून लहान मुलांच्या मनावरती, बुद्धीवरती, व्यक्तिमत्वावरती अशा प्रकारचा कॉन्टेंट सारखा बंबार्ड करायचा की ज्याच्या माध्यमातून ते तशाच म्हणजे राज्याला हव्या तशा, शासनाला हव्या तशा प्रकारच्या विचारांची बनतील. म्हणजे उद्या मोठी झाल्यानंतर ते त्या शासन व्यवस्थेविरोधात प्रश्नच विचारू शकणार नाहीत. फॉर एक्झाम्पल आज जसं आपण बघूयात, मुघलांचा इतिहासातून ते काही मुद्दे काढून टाकले. तर ते का काढले, कारण मुघलांचा इतिहास हा लहान मुलांना माहितीच होऊ नये किंवा ते काय होते, कोण होते या प्रश्नातच त्यांनी पडू नये आणि त्यांनी फक्त इतिहास वाचावा, तो म्हणजे प्राचीन कालखंडातल्या हिंदू राजवाड्यांचा. हाच त्या पाठीमागा हेतू असतो. पण हे तर आपण समजू शकतो, पण इतर काही मुद्दे बघा, जसं की या ठिकाणी एनसीआरटीने काय केलं, इथे वॉटर क्रायसिस इन द विदर्भा याबद्दलची एक केस स्टडी त्या ठिकाणी काढून टाकली. डेथ ड्यू टू द पोल्युशन इन इंडिया आणि क्लास बेस्ड किलिंग बाय द पोलीस. म्हणजे यासारखे सुद्धा मुद्दे जर एनसीआरटी काढून टाकत असेल की ज्यामध्ये विदर्भातल्या वॉटर क्रायसिसचा मुद्दा असेल किंवा जे काही पोल्युशनमुळे होणारे जे मृत्यू आहेत ते असतील किंवा वर्ग आधारित ज्या काही पोलिसांमुळे हत्या झालेल्या आहेत लोकांच्या ते मुद्दे असतील, का बरं शासन यासारख्या मुद्द्यांना घाबरतं? कारण जर हे मुद्दे मुलांना समजले, लहान मुलांमध्ये समजले, ते चर्चा करू लागले की अरे विदर्भात पाण्याचं संकट आहे. तो मुद्दा असा आहे, त्याचा कॉन्टेक्स्ट मी तुम्हाला सांगतो की पाण्याचं संकट असताना दुसरीकडे शासन मात्र मोठमोठ्या वॉटर पार्कला, अम्युजमेंट पार्कला किंवा काही अशा उद्योगांना जिथे पाण्याचा खूप वापर लागतो त्यांना परवानग्या देतं. आता हे का? पी साईनाथ हे तुम्हाला खूप मानलेले नावाजलेले पत्रकार आहेत, ते माहिती असतील. त्यांची ही केस स्टडी होती जी एनसीआरटीने काढून टाकली. का काढली हे मुलांना माहिती असायला पाहिजे, मुलांनी चर्चा केली पाहिजे. उद्याचे हे नागरिक आहेत, पण शासनाला आपलं अपयश लपवायचंय का? आपल्या पॉलिसीजमध्ये जे काही त्रुटी आहेत त्या दूर करायच्या आहेत का? आपण भांडवलधारक जे काही उद्योगपती आहेत त्यांच्या धार्जिने आहोत हे त्यांना लपवायचंय का? हा हेतू किंवा हा संशय त्या ठिकाणी येत जातो. लुई अल्थ्युझर असं म्हणतात की जेव्हा जेव्हा शासनाला आपल्या अशा कृती लपवायच्या असतात, आपला चेहरा समोर येऊ द्यायचा नसतो, तेव्हा तेव्हा ते काय करतं, या माध्यमातून जसं शिक्षणाच्या माध्यमातून ते लहान मुलांची वैचारिकताच अशा प्रकारे बनवून टाकतं की मुलांना वाटावं की अरे हे म्हणजे आपल्यासाठीच काम करतायत आणि हे आपलंच शासन आहे. पण जर शासनाच्या काही गोष्टी चुकत असतील तर त्या सुद्धा मुलांना कळल्या पाहिजे, जनतेला कळल्या पाहिजेत, पण ते लपवण्याचा तो प्रयत्न करत असतं. आणि एक प्रकारे आपलं धुरीणत्व ह्या शासन जे आहे ते जनतेवरती लादण्याचा प्रयत्न करतं. एनसीआरटीचा जो आत्ताचा प्रयत्न आहे तो असाच आहे. आपल्याला सोशॉलॉजीमध्ये हे कुठे वापरता येईल? पहिलं म्हणजे जे आयडिओलॉजी नावाची कॉन्सेप्ट आहे त्यात वापरता येईल. दुसरं क्लास स्ट्रगलची कॉन्सेप्ट आहे त्यात वापरता येईल. तिसरं पॉलिटिकल पार्टीज आणि पॉवर एलिट त्याच्यामध्ये हे वापरता येईल. म्हणलं मी मगाशी तुम्हाला सिलेबस माहिती पाहिजे.
तर तुम्हाला हे कुठे वापरायचं हे कळू शकतं. मी सांगत जाईन, मी इथं लिहूनही दिले आणि खालती नोट्सही देणार आहे, त्यातून तुम्हाला ते कळणारच आहे. पण तुम्ही हे शिका, तुम्ही शिकलं पाहिजे, तुम्ही सक्षम बनलं पाहिजे, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपण हार्डली 2 ते 3 मुद्दे लिहिलेत, पण याच न्यूजमधून जर आपल्याला कॉन्टेंट घ्यायचा असेल, जसं की ही न्यूज आहे, आपण अंडरलाईन केलंय, आता याच न्यूजमधला जर कॉन्टेंट इथे जर घ्यायचा असेल तर आपल्याला खूप साऱ्या लाईन इथे असून उपयोग नाहीये, लक्षात घ्या. खूप साऱ्या लाईन्स इथे असून उपयोग नाहीये. आपला जो काही नोट्स असाव्यात ना न्यूजपेपरच्या, ह्या अत्यंत मुद्देसूद आणि पॉईंट फॉर्म मध्ये असल्या पाहिजे, जे शेवटी आपल्याला कुठेतरी वापरता येतं, कारण हे वर्षभर चालणार आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे भारंभार त्याची रद्दी तयार करायची नाहीये. मोजकं आणि अतिशय महत्वपूर्ण तेवढेच मुद्दे आले पाहिजेत. गेटिंग? सो ही झाली पहिली आपली केस स्टडी किंवा त्याचं विश्लेषण. एका दुसऱ्या न्यूजकडे जाऊया. जसं बघा या ठिकाणी आहे, नो सायंटिफिक डेटा टू अपोज सेम सेक्स मॅरेज सेज सायकॅट्रिस्ट बॉडी. आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की अरे समाजशास्त्रामध्ये मानसशास्त्र कुठून येते? नाही, आपल्याला मानसशास्त्रापेक्षा मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे सेम सेक्स मॅरेजेसचा. लक्षात घ्या, सेम सेक्स मॅरेजेस सध्या सुप्रीम कोर्टामध्ये याच्याबद्दलची केस त्या ठिकाणी प्रस्तावित आहे, प्रलंबित आहे. आणि मग हा सेम सेक्स मॅरेजचा टॉपिक कुठे कुठे उपयोगाला येईल? एक म्हणजे जेंडर, दुसरा म्हणजे इनइक्वालिटी, असमानता, आणि तिसरा म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ, म्हणजे व्यक्तीचं स्व कसं विकसित होतं. फॉर एक्झाम्पल, स्वचा एक मुख्य आधार आहे तो म्हणजे लिंगभाव. आपण कोण आहोत? स्त्री हा लिंगभाव आहे, पुरुष हा लिंगभाव आहे. आणि तशाच पद्धतीने तृतीयपंथी असणं, त्याच्यामध्ये जी कॉन्सेप्ट वापरली जाते LGBTQ, लेस्बियन, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, गे वगैरे वगैरे, हे सुद्धा काय आहे? हे थर्ड जेंडरच आहे, लक्षात घ्या. आणि समाजामध्ये थर्ड जेंडर हे काही आज आहेत का? नाही आहे. अगदी अर्जुनांपासून आपल्याला महाभारतामध्ये सुद्धा अर्जुनांनी काही काळ थर्ड जेंडरचं रूप धारण केल्याचं आणि वागत असल्याचं आपल्याला माहिती आहे. मुघलांच्या कालखंडात, मध्ययुगीन कालखंडामध्ये अशा थर्ड जेंडरचा उपयोग ज्या राण्या असायच्या त्यांच्या संरक्षणासाठी केला जायचा. म्हणजे थर्ड जेंडर अगदी पूर्वी यांचा स्पाय म्हणून सुद्धा उपयोग केला जायचा. थर्ड जेंडर हे नवीन नाही आहे. मग थर्ड जेंडरचा आजच मुद्दा का महत्त्वाचा ठरतोय? कारण समाज बदलतोय. त्या पद्धतीने थर्ड जेंडर असणाऱ्या व्यक्ती ची मागणी करतायत. आणि मग हा आपल्याला सोशिओलॉजीमध्ये उपयोगाचा घटक आहे. सेपरेटली शॉर्ट नोट सुद्धा याच्यावर विचारली गेलेली आहे. लॉंग क्वेश्चन सुद्धा अपेक्षित आहे. प्लस याचा आपण उपयोग या तिन्ही ठिकाणी करू शकतो. काय काय मुद्दे त्याच्यामध्ये पहा. यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिला मुद्दा असा आहे की ही जी काही एकूण बॉडी आहे इंडियन सायकॅट्रिस्ट सोसायटी, तर याच्या माध्यमातून आपण पाहू शकता त्यांचं म्हणणं काय आहे की त्यांनी जवळपास वेगवेगळ्या देशातल्या 23 जवळपास केस स्टडींचा उपयोग केला आणि त्याच्या आधारावर आपलं जे म्हणणं आहे ते मांडलेलं आहे. बघा ते काय म्हणतायत की ऑन द मेंटल हेल्थ ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑन द LGBTQA, पुढे आता बरेच शब्द वाढतायत आणि आजकाल ते प्लस लिहितात बघा त्याच्या पुढे. तर प्रश्न असा होता की सेम सेक्स मॅरेज केल्यानंतर शासनाचं म्हणणं असं होतं की जर सेम सेक्स मॅरेज झाले, विवाह केला, तर त्या विवाहामुळे काय होईल? ते 2 पार्टनर आहेत ना त्यांच्याही मेंटल हेल्थवरती प्रॉब्लेम होईल. दुसरा, त्या 2 पार्टनरनी समजा एखादं मूल दत्तक घेतलं, ते दत्तक मूल वाढवत असताना तिथे दोघेही एकाच लिंगभावाचे असल्या कारणाने, म्हणजे पुरुष पुरुष किंवा स्त्री स्त्री किंवा आणखी काही, तर त्या मुलाच्याही मेंटल हेल्थवरती, ग्रोथवरती परिणाम होऊ शकतो. पण इथे या इंडियन सायकॅट्रिस्ट सोसायटीच्या जे काही सदस्य आहेत त्यांनी मात्र असं हे सिद्ध केलं. त्यांनी अभ्यास केला, जवळपास 23 वेगवेगळ्या देशातल्या 23 केस स्टडींचा अभ्यास केला आणि त्यात हे सांगतायत की असं कुठल्याही पद्धतीने LGBTQ किंवा ह्या सेम सेक्स मॅरेज केलेल्या लोकांच्या आणि त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलांच्या मनावरती किंवा मानसिकतेवरती कुठलाही परिणाम होत नाही. असा कुठलाही सायंटिफिक बेस त्याला नाही आणि ते उत्तमातले उत्तम पेरेंट्स बनवू शकतात. इवन अशा व्यक्तींना म्हणूनच आपण काय केलं पाहिजे? सगळ्याच्या सगळे सिव्हिल राईट्स त्यांना दिले पाहिजेत असं यांचं म्हणणं आहे. सिव्हिल राईट्स कोणते? शिक्षणाचा अधिकार असेल, निवडणुकीमध्ये सहभागित्वाचा अधिकार असेल, अशा सगळे अधिकार आपण दिले पाहिजे. समान नागरिकाप्रमाणे वागवलं पाहिजे. हे रिकमेंडेशन यांचे आहेत. आता मित्रांनो, जेव्हा आपण ही न्यूज वाचू तर ह्या न्यूज वाचल्यानंतर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इंडियन सायकॅट्रिस्ट सोसायटी, तुम्ही काय करू शकता? ही केस स्टडी म्हणून लिहू शकता. जर तुम्हाला LGBTQ बद्दल लिहायचं आहे, सविस्तर लिहायचं आहे पॅरेग्राफ, तर तुम्ही हे सविस्तर सगळं लिहा. नाही केवळ उल्लेख करायचा आहे की नाही सेम सेक्स मॅरेजेसमध्ये काहीही प्रॉब्लेम्स नसतात,
तर तुम्ही फक्त असं म्हणू शकता की इंडियन सायकॅट्रिस्ट सोसायटीच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांनी केलेल्या 23 वेगवेगळ्या केस स्टडीजच्या अभ्यासावरून हे सिद्ध झालेलं आहे की कुठल्याही प्रकारे समलैंगिक विवाह केल्यामुळे त्या विवाहित व्यक्तींच्या किंवा जे काही दत्तक घेतलेल्या बालकांच्या मनावर कुठलाही परिणाम होत नाही. ते इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच त्यांचं संपूर्ण सामाजिक जीवन असतं हे सिद्ध झालेलं आहे. हे सांगितलं तुम्ही तर तुमच्या या प्रश्नामध्ये किंवा उत्तरामध्ये खूप चांगला वेगवेगळं पण येईल आणि निश्चितपणे तुम्हाला खूप चांगले गुण त्या ठिकाणी मिळतील. सो हा एक त्यातला दुसरा मुद्दा. आपण असे अनेक मुद्दे या ठिकाणी पाहणार आहोत. आणि हे बघा, जर तुम्ही तेच म्हटलं मी जे काही बोललो आता तर तेवढं ते खूप डिटेलमध्ये जर लिहायचं असेल तर तुम्हाला डिटेलमध्ये सुद्धा हे लिहिता येऊ शकतं. बट जेवढं शॉर्टमध्ये आपण ते करू ना तेवढं ते चांगलं आहे. नेक्स्ट न्यूज आहे बघा, पंजाब. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सध्या खलिस्तानचा पुन्हा एकदा वारं वाहत आहे पंजाबमध्ये. आणि केंद्र सरकार, तिथलं राज्य सरकार किंवा इतर राज्य सरकार जे बॉर्डर स्टेट्स आहेत हे सगळे सध्या टेन्शनमध्ये आहेत खलिस्तानच्या ह्या चळवळीमुळे. खलिस्तानची चळवळ, त्याचा इतिहास हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण आपल्यासाठी इथे काय महत्त्वाचं आहे की समाजशास्त्रात हा टॉपिक मी कुठे वापरू, बरोबर आहे. तर समाजशास्त्रामध्ये जर आपल्याला ह्या खलिस्तान चळवळीचा टॉपिक वापरायचा असेल किंवा न्यूज वापरायची असेल तर ती आहे रिलिजियस मायनॉरिटीज, जो आपल्याला पेपर सेकंडमध्ये टॉपिक आहे. दुसरा आहे टेररिझम, ज्याच्यावरती सेपरेट क्वेश्चन आलेला आहे. मित्रांनो, ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मग रिलिजियस मायनॉरिटी, ज्या अल्पसंख्याक समुदाय आहेत त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने आणि टेररिझमच्या पर्स्पेक्टिव्हने कसं पाहता येईल, तर हा जो काही लेख लिहिला आहे बघा इथे M.K. नारायणन यांनी लिहिलेलं आहे की जे भारताचे माजी IB म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोचे ते डिरेक्टर होते, प्लस ते नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर सुद्धा होते आणि पश्चिम बंगालचे ते गव्हर्नर सुद्धा होते. सो एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती या संपूर्ण परिस्थितीवर आपलं भाष्य करते. तर आपण त्यांच्या नावाने सुद्धा हे मत या परीक्षेमध्ये आपण लिहू शकतो, लक्षात घ्या. आणि त्यांनी खूप सुंदररित्या हा टॉपिक इथे डिस्कस केलेला आहे. खलिस्तान फक्त सेन्सेशनलिझम वगळून पूर्णपणे तो टॉपिक कसा समजून घ्यायचा, तर तसं एक सुंदर आर्टिकल आपल्याला हे इथं पाहता येतं. जसं की फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय की काय कारणं आहेत की ज्याच्यामुळे खलिस्तान चळवळ ही आत्ताच उदयाला आली आहे किंवा पुनर्उदय त्याचा होतोय. जसं की फॉर एक्झाम्पल ते म्हणतात ते अजूनही पंजाबमधल्या शीख बांधवांच्या मनातून 1970 ते 90 मध्ये ज्या घटना घडल्या होत्या, ते भिंद्रनवाले यांचं हत्या असेल किंवा अमृतसरमध्ये जे अकाल तख्त आहेत ते फुटलं गेलं असेल, ऑपरेशन ब्ल्यू स्टार असेल, त्यानंतर शिखांच्या झालेल्या कत्तली असतील, ह्या सगळ्या ज्या काही आठवणी आहेत ह्या अजूनही ताज्या आहेत. अजूनही न्याय न मिळाल्याची भावना त्यांच्यामध्ये आहे आणि त्याचा उपयोग मग हे जे काही अमृतपाल सिंग सारखे लोक आहेत ते करून घेत आहेत. पण ती मुख्य कारण आहे. दुसरं म्हणजे काय की शासनाने पहिलं काय केलं पाहिजे, तर ते म्हणतात की याच्यामध्ये फॉरेन कॉन्स्पिरसी आहे हे टाळलं पाहिजे. असू शकतो, ते म्हणतात की याच्यामध्ये हा हात असू शकतो, पण पूर्णपणे ते जबाबदार आहे असं बिलकुल नाहीये. तिसरं ते सांगतात अत्यंत महत्त्वाचं की इनसिक्युरिटी अमंग शीख युथ, हे लक्षात घ्या. म्हणजे पंजाब आणि हरियाणा, विशेष करून पंजाबमधली जी तरुण मुलं आहेत मित्रांनो, गेल्या अनेक वर्षांपासून ड्रग्जमुळे पीडित आहे. अक्षरशः उच्च शिक्षित, अगदी शासकीय उच्च पदावर असणारे तरुणी सुद्धा ड्रग्जमुळे पीडित आहेत. ते अगदी खेड्यामधले छोटी मुलं सुद्धा. आणि हे काय होत आहे, एकतर बॉर्डर स्टेट आहेच आहे, पण दुसरीकडे हरित क्रांती जी एकेकाळी खूप सुबत्ता घेऊन आली होती ती आता मात्र तिचे दुष्परिणाम दाखवते. आणि ह्या शीख युथ म्हणजे जे कोणी तरुण आहेत यांच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. ज्या बेरोजगारीचं कारण शोधणं गरजेचं आहे. आणि मग हा ऑलरेडी जो शीख युथ आहे त्याच्यामध्ये जो काही डिस्कंटेंट आहे, त्याच्यामध्ये जी काही एक अस्वस्थता आहे ती या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चौथं कारण त्यांनी सांगितलंय ते म्हणजे डिस्कंटेंट. कुणामध्ये, तर तो म्हणजे शेतकरी, कृषकांचे जे काही शेती. आता जसं आत्ताच म्हटलं आपण हरित क्रांतीचे दुष्परिणाम आहेत ना, तर हरित क्रांतीच्या दुष्परिणामांचा जो काही फटका आहे तो शेतकऱ्यांना सुद्धा बसलेला आहे, तो शीख पीजंट्री. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलाय, कन्व्हर्जन टू अदर रिलिजन सच ॲज अ ख्रिश्चॅनिटी. पंजाब आणि हरियाणामध्ये एकूणच पंजाब
मधल्या विशेष करून शीख जे काही दारिद्र्यरेषेखालील लोक राहणारे आहेत किंवा थोडंफार उत्पन्न असणारी लोक आहेत यांचं ख्रिश्चन धर्मामध्ये जे काही कन्व्हर्जन होत चाललेलं आहे ते सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. सो नारायणन यांनी ह्या अशा बऱ्याचशा मुद्द्यांचा इथे उल्लेख केला आहे की ज्याच्यामुळे पुन्हा एकदा खलिस्तानची चळवळ आपल्याला पुनरुदय त्याचा होताना पाहता येतं. बरं, ते फक्त कारणं सांगतायत का? नाही आहे, तर त्यांनी तिथे उपाययोजना सुद्धा सांगितलेल्या आहेत. ते काय बनतात बघा. पहिलं ते जेव्हा की ते IB चे डिरेक्टर होते तेव्हा त्यांनी पहिलं उत्तर सांगितलंय की शासनाने काय करावं, तर आपली गुप्तहेर यंत्रणा मजबूत करावी. फॅमिली मॅन सारख्या त्या जे काही कलाकार असतात किंवा टायगर जिंदा आहे, टायगर अभी जिंदा आहे, टायगर अभी भी जिंदा आहे, अशासारख्या जे काही चित्रपटामधून जे काही इंटेलिजन्स किंवा NIA किंवा IB यांची जी प्रतिमा त्या ठिकाणी मलिन करण्याचा प्रयत्न होतोय किंवा ती लार्जर दॅन द पिक्चर दाखवण्याचा प्रयत्न होतोय, तर नारायणन असं म्हणतात की हे सगळं दूर सारून प्रत्यक्षात काम करणारी जी काही इंटेलिजन्स टीम आहे ना ती फार मजबूत बनवणं गरजेचं आहे. कुठे काय चाललंय हे तुम्हाला कळणं आवश्यक आहे. जसं की त्यांनी एक उदाहरण दिलंय की जेव्हा अमृतपाल यांना सोडवण्यासाठी हजारो लोक पोलीस चौकीवरती चालून गेले तेव्हा शासनाने हे समजून घ्यायला हवं होतं की काहीतरी वेगळं घडतंय. मग त्यांचा पहिला उपाय आहे तो म्हणजे जे काही प्रायोरिटाइज इंटेलिजन्स आपण त्या ठिकाणी मजबूत बनवलं पाहिजे. दुसरं आहे कन्व्हिन्सिंग द वर्ल्ड. आज जगामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी नेतृत्व करतोय, पण या बाबतीत मात्र कॅनडा, ऑस्ट्रेलिया, UK यासारख्या देशातल्या लोकांना, नेतृत्वालाही आपण हे कन्व्हिन्स नाही करू शकलो की आमची बाजू खरी आहे आणि हे जे काही मुठभर लोक आहेत जे खलिस्तानची मागणी करतायत हा केवळ एक कुटील डाव आहे किंवा काहीतरी त्या पद्धतीने तो एक अल्पसंख्य काही तरुणांची फक्त मागणी आहे, अन्यथा ते दुसरं काही नाहीये. आणि हे आपण जगाला कन्व्हिन्स केलं पाहिजे की आपली मागणी किंवा आपली बाजू कशी त्या ठिकाणी खरी आहे. तिसरं इंडिया शुड नॉट येल टू द टेम्पटेशन ऑफ हार्ड कोर मेजर्स. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ते म्हणतात की आपण जसं तालिबानने केलं अफगाणिस्तानमध्ये, इराणमध्ये केलं मुल्लांनी, म्यानमारमध्ये केलं आर्मीनी, असं आपण नाही करायचंय. म्हणजे आपल्याला हा इतिहास पुन्हा त्या ठिकाणी दोहरायचा नाहीये. आपल्याला उपाय दुसऱ्या ठिकाणी शोधावे लागतील जिथे कारण आहेत ना तिथे. म्हणून हार्डकोर मेजर्स नको आहेत. आपल्याला काय करायचंय, वेगळ्या पद्धतीने काम करायचंय. जसं की ते म्हणतात बघा, द ग्रेटर सेन्स ऑफ युनिटी. म्हणजे पंजाबमधल्या ह्या शीख तरुणांमध्ये भारताबद्दल प्रेम आहेच आहे, फक्त ते आणखी दृढ करा, तशी भावना त्यांच्यामध्ये पसरवा. दुसरं, ड्यू रिस्पेक्ट फॉर द इंडिव्हिज्युअल डिग्निटी अँड ह्युमन प्रोग्रेस. विकास झालाच पाहिजे. शिवाय जे काही शीख बांधव आहेत त्यांची जी काही एकूण अस्मिता आहे, जी एक आयडेंटिटी आहे, ती सुद्धा कुठंतरी तिला धक्का लावता कामा नये, तिचा सन्मान झालाच पाहिजे. आणि त्याचबरोबर डेमॉन्स्ट्रेटिंग लिडरशिप इन द कॉमिटी ऑफ युनिटी. देशामध्ये जे काही सरकार आहे, मग ते पंजाब सरकार असेल किंवा ते केंद्र सरकार असेल, ह्या दोघांनी सुद्धा ह्या नेतृत्वाने हे दाखवणं गरजेचं आहे की आम्ही फक्त एका धर्माचे नाही, तर आम्ही धर्माच्या पलीकडे भारतातल्या सर्व नागरिकांचे आहोत आणि तुमचं जे म्हणणं आहे ते आम्हाला पटतंय. हे कदाचित त्यांना असं म्हणायचं आहे जेव्हा शीख शेतकऱ्यांनी दिल्लीच्या बाहेर जवळपास वर्षभर आंदोलन केलं होतं, मात्र भारत सरकारने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. तिथून कुठेतरी ही भावना या शीख बांधवामध्ये निर्माण झालेली आहे, ती दूर करणं गरजेचं आहे. ते करू शकतं फक्त नेतृत्वच. आणि म्हणून मित्रांनो, त्यांनी या आर्टिकलमध्ये पहिलं म्हणजे कारणही सांगितले आणि दुसरं म्हणजे उपाययोजनाही सांगितल्या. आणि हा थेट प्रश्न तुम्हाला त्या शॉर्ट नोटसाठी सुद्धा आणि लॉंग क्वेश्चनसाठी सुद्धा येऊ शकतो, तर त्याचाही इथे विचार केला पाहिजे. त्यानंतर SC आस्क्ड इफ मिश्रा रिपोर्ट कॅन बी यूज्ड टू डिसाइड ऑन कोटा फॉर दलित कन्वर्ट. ही आणखी एक रिलिजियस मायनॉरिटीची न्यूज आहे बघा, ज्यामध्ये आपण ही एकतर रिलिजियस मायनॉरिटीसाठी वापरू शकतो प्लस रिझर्वेशनसाठी सुद्धा वापरू शकतो. हे पुस्तक आहे दलित अँड ट्रायबल ख्रिश्चॅनिटी इन इंडिया. हे एक महत्त्वाचं पुस्तक आहे, जमलं तर काहीतरी वाचा. हा इश्यू काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. बघा, या न्यूजमध्ये झालं असं की भारतामध्ये जे कोणी हिंदू दलित होते किंवा दलित आहेत किंवा दलित मानलं जायचं, आता हे जे हिंदू दलित आहेत यांनी जेव्हा हिंदू धर्म सोडून जेव्हा तो बौद्ध धर्म स्वीकारला, जैन धर्म स्वीकारला किंवा शीख धर्म स्वीकारला, तर तो धर्म स्वीकारल्यानंतर सुद्धा त्यांना अनुसूचित जातीचा हक्क ठेवण्यात आला.
म्हणजे एखादा हिंदू व्यक्ती आहे, त्याने समजा बौद्ध धर्म स्वीकारला, तर बौद्ध धर्मानंतर स्वीकारल्यानंतर सुद्धा त्याला अनुसूचित जातीचे सर्व फायदे, रिझर्वेशन फायदे सगळे मिळतात. पण जर एखाद्या हिंदू दलित व्यक्तीने इस्लाम धर्म स्वीकारला किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला, तर मात्र त्याला अनुसूचित जातीचे कुठलेही लाभ मिळत नाही. असं का? आणि म्हणून मित्रांनो, गेल्या अनेक वर्षांपासून या दलित ख्रिश्चन व्यक्तींचा, लोकांचा आग्रह आहे, त्यांचा संघर्ष आहे की आम्हाला सुद्धा तो अधिकार द्या, तो दर्जा द्या. काय असं वेगळं पण आहे का आम्हाला तुम्ही अशा पद्धतीने करताय? आणि ही फार मोठी टीका आहे. आणि याच्यामध्ये मग मुद्दे कोणते आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत बघा. तर तो म्हणजे पहिला आहे की जस्टिस रंगनाथ मिश्रा कमिशन, जे 2007 साली रंगनाथ मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलं होतं. त्यांनी असं सांगितलं होतं की नाही, जरी एखाद्या दलित व्यक्तीने ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म स्वीकारला तरी सुद्धा त्याला आरक्षण द्या, कारण शेवटी तो धर्म स्वीकारला म्हणून त्याची परिस्थिती बदलत नाहीये, तो तसाच अजून तिथेही तळागाळातच रुतलेला असणार आहे. मात्र शासन याला काय करतं? नकार देतं. भारत सरकार म्हटलं की असं होणार नाही. जर एखाद्या व्यक्तीने आपली जात सोडून जर त्याने इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला, तर इस्लाम आणि ख्रिश्चन मध्ये जाती व्यवस्थाच नाहीये, तिथे जात अस्तित्वातच नाहीये. मग त्याची जात नष्ट होते, मग त्याला तिथे आरक्षण नाही मिळणार. पण तरी सुद्धा जेव्हा प्रेशराईज झालं शासन, तेव्हा शासनाने मग काय केलं? एक नवीन कमिशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला, जो स्थापनही झालाय. आणि त्याचे अध्यक्ष आहेत ते म्हणजे फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ इंडिया के.जी. बालकृष्णन. के.जी. बालकृष्णन, ज्याचा कालावधी 2 वर्षांचा दिलाय त्यांनी, की 2 वर्षात तुम्ही आरामशीर पद्धतीने सांगा काय करायचं ते. मित्रांनो, सुप्रीम कोर्ट मात्र असं मानतं की नाही, ख्रिश्चन धर्मामध्ये आणि इस्लाम धर्मामध्ये सुद्धा जातीव्यवस्था आहे. आणि ती खरंच आहे का? भारतातले ख्रिश्चन, भारतातले इस्लाम धर्मीय लोक यांच्यामध्ये जातीव्यवस्था आढळते, तर आपण मग त्याला एक्सेप्शन मानायचं का? आता याच्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे. पण तोपर्यंत तुम्हाला रिलिजियस मायनॉरिटीमध्ये जेव्हा तुम्ही अभ्यास कराल किंवा तुम्ही लिहाल, तर त्याच्यामध्ये दलित ख्रिश्चन लोकांचा तिथे नक्की उल्लेख करा आणि ह्या सगळ्या मुद्द्यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. तुमच्या उत्तराला निश्चितपणे एक धार येईल. आणखी एक न्यूज पाहूया, दलित समुदायाबद्दलचीच आहे. तो म्हणजे द गोल ऑफ बिल्डिंग अ पॉप्युलर दलित अजेंडा. हरीश वानखेडे सर, जे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतात JNU मध्ये, तर त्यांनी लिहिलेला हे अत्यंत सुंदर लेख आहे. विशेष करून 14 एप्रिलच्या संदर्भात असेल किंवा सध्या दलित साहित्य महिना म्हणून सध्या सगळीकडे तो साजरा केला जातोय, तर त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा हा लेख महत्वाचा आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी एक अत्यंत महत्वाची कॉन्सेप्ट मांडलेली आहे बघा, ती म्हणजे दलित असर्शन. इथे तुम्हाला दिसते चित्रामध्ये शब्द काय वाचा, हम उठे हैं अब ललकार, हम उठे हैं अब ललकार, नहीं सहेंगे अत्याचार. म्हणजे आता दलित समुदाय जागा झालाय आणि तो आता ललकारतोय, तो आता ललकारी फोडतोय, डरकाळी फोडतोय स्वतःच्या हक्कांसाठी. दुसऱ्यांचे हक्क हिरावून घेण्यासाठी नाही, स्वतःच्या हक्कांसाठी. यालाच काय म्हणतात? यालाच म्हणतात असर्शन. मराठीमध्ये काय म्हणतात? दृढ कथन. दृढ कथन. असर्शन म्हणजे दृढ कथन. म्हणजे आता कसं अगदी हक्काने, मजबूतीने, आत्मविश्वासाने आता दलित समुदाय म्हणतोय की नाही, आता आम्ही हे नाही सहन करणार, आता हा अत्याचार नाही सहन करणार, उलट आम्हाला आता आमचे हक्क पाहिजेत. मग हरीश वानखेडे सरांनी या ठिकाणी काय केलंय की ही सगळी कॉन्सेप्ट खूप सुंदर समजावून सांगितले की नक्की कशी उदयाला आली किंवा कशा पद्धतीने त्याचं फॉर्म्स आहेत आणि आज काय त्याच्या समोरची आव्हान आहे. जसं की पहा, दलित असर्शन, सर्वप्रथम त्याची आपण डेफिनेशन बघूया. या ठिकाणी मी अतिशय सविस्तरपणे ही डेफिनेशन तुम्हाला दिले, खालती नोट्समध्ये तुम्हाला ती मिळेलच. पण या डेफिनेशनचा एकच मुद्दा महत्वाचा आहे, तो म्हणजे स्वतःचे हक्क आता जोरकस पद्धतीने मागून घेणं. ते दलित असर्शनचा मुख्य मुद्दा येतो. मग त्यांनी 3 कारणं या ठिकाणी सांगितलेत बघा. क्रमांक 1 तो म्हणजे कॉलोनियल रिजिम, दुसरा आहे कॉन्स्टिट्यूशनल प्रिन्सिपल्स आणि तिसरा आहे रोल ऑफ लिडरशिप ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वानखेडे सर असं म्हणतात की दलित समुदायामध्ये स्वतःचा आत्मस्वाभिमान जो जागा झाला, त्याच्यामागे ते 3 कारणं आहेत. एक, ब्रिटिश कालखंडामध्ये जे काही अनेक धोरणं ब्रिटिशांनी राबवलेली होती, जसं शिक्षण ओपन केलं, अस्पृश्यता पाळली नाही,
वेगवेगळ्या ठिकाणी कामगार म्हणून दलित किंवा अस्पृश्य लोकांना स्वीकारलं, यासारखे जे उपाययोजना आहेत त्याच्यामुळे झालं असं की दलित समुदाय हा राजकारणामध्ये, अगदी संसदेमध्ये, तेव्हाची इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होती तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रवेश मिळाला, जसं बाबासाहेब स्वतः त्या ठिकाणी होते आपल्याला माहिती आहे, किंवा दक्षिण भारतामध्ये जस्टिस लीग पार्टीने त्या ठिकाणी मागणी केली आणि त्यांना सुद्धा अनेक ठिकाणी निवडणुका लढवता आल्या. हे सगळं जे आहे हे ब्रिटिश कालखंडात झालं. त्याच्यामुळे दलित समुदायाला हे पटलं की अरे आपण हे करू शकतो, जे नाकारलं होतं शतकानुशतके ते आता आम्ही करू शकतो. क्रमांक 2 तो म्हणजे कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्स. भारतीय राज्यघटना याच्यासारखा सुंदर दस्तऐवज जगात मुक्ततेचा कुठलाच नाहीये. भारतीय राज्यघटना कुठल्याही प्रकारचं दास्यत्व स्वीकारत नाही. बघा, भारतीय राज्यघटनेने महिलांच्या मुक्ततेसाठी, दलित समुदायाच्या मुक्ततेसाठी, प्राण्यांच्या मुक्ततेसाठी कुठलाही मुद्दा घ्या दास्यत्वाचा, त्याच्या मुक्ततेसाठीचा हा दस्तऐवज आहे. आणि याच राज्यघटनेमध्ये दलित समुदायांना जे जे काही संरक्षण पुरवलंय, जसं की अस्पृश्यता नष्ट करणं असेल, जातीच्या आधारावरचा भेदभाव नष्ट करणं असेल, ह्या सगळ्या बाबी दिल्यामुळे दलित समुदाय स्वतः जागा होऊ लागल्या हक्कांच्या बाबतीमध्ये आणि त्याला तो आधार वाटू लागला की नाही, ही राज्यघटना माझ्यासाठी आहे आणि याच्यामध्ये जे लिहिलंय ते माझ्यासाठीच आहे, मी हे उपयोगात आणू शकतो, आणलं पाहिजे, हा हक्क मला मिळाला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व. हे तर तुम्हा सर्वांना सर्वश्रुत आहे. हरीश सर असं म्हणतात की ह्या 3 घटकांमुळे दलित समुदायामध्ये ती आत्मस्वाभिमानाची भाग निर्माण झाली आणि त्यातून तो आपल्या दृढकथन करायला लागला. मग त्यांनी बघा सांगितलं की कुठले एरियाज आहेत की ज्याच्यामध्ये दलित समुदाय हा स्वतःचे हक्क मागतोय. क्रमांक 1 पॉलिटिकल स्पेस, राजकारण, राजकीय घटक. 1 ज्याच्यामध्ये सत्ता, राजकीय सत्ता, राजकीय निवडणुका, राजकीय संस्था, इलेक्शन कमिशन असेल, सुप्रीम कोर्ट असेल, हे सगळं इथे मागतोय. आणि नॉन पॉलिटिकल स्पेसमध्ये सुद्धा दलित समुदाय स्वतःचे हक्क आता मागतोय. ते म्हणजे एज्युकेशन, शिक्षण संस्था, मीडिया, जे काही प्रसार माध्यम आहेत, मुद्रित, लिखित, छापील, इलेक्ट्रॉनिक, व्हॉटेवर, आर्ट, वेगवेगळ्या प्रकारची कला आणि कल्चर, साहित्य, वेगवेगळ्या प्रकारच्या मूवीज, हे सर्व ठिकाणी आपल्याला ते पाहता येतं. जय भीम हे सुद्धा त्याचं एक सर्वात चांगलं उदाहरण आहे की ज्याच्यामधून तुम्हाला कळेल की कशा प्रकारे हे असर्शन त्या ठिकाणी आपल्याला पाहता येतं. मग इथे त्यांनी काही फॉर्म्स सांगितलेले आहेत, म्हणजे दलित समुदायाचं हे जे काही मागणं आहे, दृढ कथन आहे, हे कुठल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतंय. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे दिसेल बघा, या चित्राच्या आधारावरती तुम्हाला हे समजून घेता येईल. बघा, तर ते म्हणतायत पहिलं म्हणजे आजचा दलित समुदाय हा स्वतःची सामाजिक प्रतिष्ठा मागतोय, सोशल डिग्निटी मागतोय की आम्हाला आमची प्रतिष्ठा द्या, आम्ही तुमची प्रतिष्ठा कमी व्हा असं म्हणत नाहीये, आम्हाला आमची प्रतिष्ठा पाहिजे, आमचं अस्तित्व पाहिजे. डिमांड फॉर इंडिपेंडंट कल्चरल राईट्स, सांस्कृतिक अधिकार. आत्तापर्यंत दलित समुदायाचं सगळं जे काही व्यथा आहेत ह्या सगळ्या अदलित किंवा जे काही सवर्ण आहेत त्यांच्याद्वारे लिहिल्या गेल्या, पण आता मात्र ते दलित समुदायाद्वारे लिहिलं जात आहे आणि सुरुवात झाली दलित पॅन्थरपासून. तिसरं डिमांड फॉर पॉलिटिकल पॉवर, जी आपल्याला वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तिथे हरीश सरांनी काही उदाहरणं दिलेत बघा. ते म्हणतात की बाबासाहेबांचे आज प्रत्येक ठिकाणी, गावोगावी किंवा शहरांच्या ठिकाणी जे काही मोठमोठे पुतळे उभे केले जात आहेत, हे काय दाखवत आहे, तर त्यांना हे म्हणायचं आहे की आता आमचं सुद्धा काहीतरी इथे अस्तित्व आहे आणि ते सगळ्या जगाला दिसलं पाहिजे. क्रमांक 1 लाईफ साईज स्टॅट्यूज. सेकंड जो आहे तो म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे दलित समुदायाद्वारे ऑर्गनाईज करण्यात आलेले जे पब्लिक इव्हेंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल घटना दिवस, राज्यघटना दिवस, हा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तिसरं त्यांनी सांगितलं उदाहरण ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ऐतिहासिक ठिकाण आहेत, जसं की तुम्ही भीमा कोरेगावचं उदाहरण त्या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी ऑर्गनाईज होणारे जे काही मेळावे आहेत त्याच्या माध्यमातून सुद्धा दलित समुदाय स्वतःचं दृढ कथन करतोय, दाखवून देतोय जोरकसपणे की आता आम्ही जागे आहोत आणि आता आम्हाला तुम्ही कुठल्याही प्रकारे आमचं शोषण नाही करू शकत. सो या माध्यमातून ते मुद्दे किंवा ह्या बाबी आपल्याला पाहता येतात. मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हरीश राणे आणखी 2 ते 3 मुद्दे सांगितलेले आहेत की ते म्हणजे दलित समुदायाच्या या जागेपणाकडे किंवा स्वाभिमानापुढे काही आव्हानं पण आहेत. जसं की बहुजन समाजवादी पार्टीचा बसपा जो काही डिक्लाईन चालू आहे उत्तर प्रदेशमध्ये, त्यातून असं झालं की राष्ट्रीय स्तरावरती आता आपल्याला नाहीये का कुणी वाली, आपल्याला नाहीये का कुणी नेतृत्व, हा एक संभ्रम निर्माण झालेला आहे दलित समुदायामध्ये. तो क्रमांक 1.
दुसरं म्हणजे की जे काही सत्ताधारी पक्ष आहेत ते हिंदुत्वाच्या नावाखाली दलित समुदायाला भ्रमित करण्याचा प्रयत्न करतायत. हे दुसरं एक आव्हान त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तिसरं, भांडवलशाहीमुळे सुद्धा जो दलित समुदाय जो आपल्या मूळ प्रश्नांपासून तो जो चंगळवादाकडे झुकलाय, चंगळवादाकडे तो त्या ठिकाणी धावतोय, तर ते सुद्धा एक महत्त्वाचं आव्हान असल्याचं हरीश सरांनी सांगितलंय. मित्रांनो, तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये परीक्षेमध्ये याच्यावर सेपरेट क्वेश्चन आलेला आहे आणि येईल सुद्धा. पण जर तुम्हाला हे लिहायचं असेल, सरळ सरळ तुम्ही हरीश सरांचं नाव लिहू शकता की हरीश वानखेडे यांनी त्यांच्या या द हिंदूमधील लेखामध्ये या पद्धतीने दलित ॲसर्शन किंवा दलित दृढकथन याच्याबद्दलचं विश्लेषण केलेलं आहे. हे तुम्ही लिहू शकता, काही अडचण नाही आहे आणि तुम्ही गुण छानपैकी मिळवू शकता. मित्रांनो, अशा पद्धतीने एकूणच हा जो काही सगळा करंट अफेअर्सच्या बाबी आहेत, आपण सातत्याने इथून पुढे दर आठवड्याला भेटणार आहोत आणि त्या आठवडाभरात ज्या ज्या काही न्यूज घडून गेलेल्या आहेत ह्या सर्वांची चर्चा आपण ज्या ठिकाणी करणार आहोत, या माध्यमातून करणार आहोत. सुरुवातीला आपण आज फक्त द हिंदू घेतलेलं आहे, यानंतर मात्र आपण लोकसत्ता, एक्सप्रेस आणि हिंदू ह्या तिन्ही न्यूजपेपरना आपण कव्हर करणार आहोत. माझा हेतू हाच असेल, आमचा हेतू हा असेल की तो म्हणजे तुम्हाला हा न्यूजपेपर कसा वाचावा, न्यूजपेपरचा उपयोग समाजशास्त्रामध्ये कसा करून घ्यावा, GS मध्ये कसा करून घ्यावा, यासाठी सक्षम बनवणं, जेणेकरून तुम्ही स्वतःचा अभ्यास अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकाल आणि खूप छान गुण मिळवू शकाल. मित्रांनो, या सर्व बाबी किंवा इतर कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला असल्यास आमच्याशी जरूर संपर्क साधा. खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेलिग्रामची लिंक असेल किंवा जे फोन नंबर असतील याच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तेव्हा सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा तुमच्या अभ्यासाकरता. भेटूयात पुन्हा एकदा. धन्यवाद. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.